नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण ह्या मॉड्यूलमध्ये अजून एक रिॲक्शन, अजून एक पद्धतीचं, अजून एक टाईपचं रिॲक्शन शिकणार आहोत ज्याचं नाव आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर आता डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय नक्की, तर हे समजण्यासाठी तुम्हाला याच्या आधी अजून एक मॉड्यूल, अजून एक व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे ज्याच्यात डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय हे समजावलेलं आहे. तर तुम्ही ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय हे नीट समजून घ्याल तेव्हाच तुम्हाला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कसं आहे हे लक्षात येईल. बरोबर आहे. तर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, आता पूर्वीच्या डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये आपण काय पाहिलं होतं की झिंकने कॉपरची जागा घेतली होती. बरोबर आहे. म्हणजेच काय, लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटची जागा मोर रिॲक्टिव्ह एलिमेंटने घेतली होती. बरोबर आहे. आणि त्यात जी डिस्प्लेसमेंट झाली होती ती एकदाच झाली होती. आता ह्यावेळेस दोन वेळा डिस्प्लेसमेंट होणार आहे. तर आपण ते एक्झाम्पल थ्रू पाहूया की ते नक्की कसं होणार आहे. तर इथे एक्झाम्पल आहे AgNO3 प्लस NaCl विच गिव्स अस AgCl प्लस NaNO3. हा डाऊनवर्ड्स एरो आहे म्हणजे काय, इथे तयार झालेला आहे हा AgClचा प्रेसिपिटेट. बरोबर आहे. आणि बाकी सगळे जे रिॲक्टन्स आणि प्रोडक्ट्स मधले जे सगळे कंपाऊंड्स आहेत ते ॲक्वियस फॉर्म मध्ये आहेत. ठीक आहे. तर आता नक्की डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे इथं काय झालेलं आहे बघूया. आता तुम्ही या रिॲक्शन मध्ये पाहू शकता AgNO3 आणि NaCl आणि प्रोडक्ट मध्ये तयार काय झालं AgCl प्लस NaNO3. म्हणजे दोन वेगळे रिॲक्टन्स आपण मिक्सअप केलेले आहेत आणि तयार झालेत मात्र काय, दोन वेगवेगळे प्रोडक्ट्स. बरोबर आहे. सो इथे तुम्ही पाहू शकता Ag हा Cl सोबत, आता इथे Ag आणि NO3 हे दोन वेगवेगळे एलिमेंट झाले. बरोबर आहे. आणि इथे झाले Na आणि Cl म्हणजे Ag प्लस NO3 मायनस आणि इथे Na प्लस Cl मायनस. बरोबर आहे. तर आता इथे ह्या Cl मायनस सोबत Ag प्लस अटॅच झालेला आहे आणि AgCl तयार झालेला आहे. आणि NO3 मायनस जो एलिमेंट आहे त्याच्यासोबत Na प्लस अटॅच होऊन NaNO3 तयार झालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे इथे दोन वेळा जागा चेंजेस झालेले आहेत, एकदा Ag आणि एकदा Na. तर आपण एक स्टेटमेंट पाहूया. व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर क्लोराइड इज फॉर्म्ड by exchange of silver and sodium ions present in the reactants. बरोबर आहे. म्हणजे काय झालेलं आहे, व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर क्लोराइड, सिल्वर क्लोराइडचा एक व्हाईट प्रेसिपिटेट म्हणजे AgClचा व्हाईट प्रेसिपिटेट PPT तयार झालेला आहे. इज फॉर्म्ड बाय एक्सचेंज ऑफ सिल्वर अँड सोडियम आयन्स प्रेझेंट इन दिस रिॲक्शन्स. बरोबर आहे. सिल्वर आणि सोडियमचे जे दोन आयन्स आहेत त्यांचे जे एक्सचेंज झालेले आहेत, त्यांच्या एक्सचेंज मधून काय तयार झालेलं आहे, सिल्वर क्लोराइड AgClचा PPT म्हणजे प्रेसिपिटेट आणि दुसरा अजून एक ॲक्वियस कंपाऊंड NaNO3 तयार झालेला आहे. तर तुम्हाला लक्षात आलं का डबल डिस्प्लेसमेंट मध्ये काय झालंय. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये फक्त एका ॲटमची जागा दुसऱ्या ॲटमने म्हणजे एका एलिमेंटची जागा दुसऱ्या एलिमेंटने घेतली होती. पण इथे मात्र कसं आहे, इथे दोन एलिमेंट्सनी एकमेकांसोबत एक्सचेंज केलेला आहे जागा. बरोबर आहे. Ag ची जागा Na ने घेतली, Na ची जागा Ag ने घेतली. बरोबर आहे. आता पाहूया next statement. The reaction in which the ions in the reactants are exchanged to form a precipitate is called as a double displacement reaction. Right? मी आता तुम्हाला जे सांगितलं तेच आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनची डेफिनेशन. म्हणजे द रिॲक्शन इन विच द आयन्स इन द रिॲक्टन्स आर एक्सचेंज्ड टू फॉर्म अ प्रेसिपिटेट इज कॉल्ड एज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता इथे या डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये एक नवीन गोष्ट आहे, एक नवीन नियम टाइप्स म्हणू शकता तुम्ही ह्याला, की प्रेसिपिटेट तयार होतं प्रोडक्ट मध्ये. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये कुठला प्रेसिपिटेट तयार झाला का, नाही. तिथे प्रेसिपिटेट नाही तयार झाला, फक्त कलर चेंज झाला होता. बरोबर आहे. पण इथे डबल डिस्प्लेसमेंट मध्ये ज्यावेळेस दोन आयन्स म्हणजे दोन रिॲक्टन्स एकमेकांसोबत जेव्हा जागा चेंज करतात त्यावेळेस प्रोडक्ट मध्ये एक प्रेसिपिटेट हा नक्की फॉर्म होतो. म्हणजे प्रेसिपिटेट हा नक्की तयार व्हायलाच पाहिजे. त्यावेळेस त्याला आपण काय म्हणू शकतो, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. दोन जे रिॲक्टन्स होते त्यांनी एकमेकांसोबत जागा चेंज केली आणि एक त्यातला जो प्रोडक्ट तयार झालेला आहे तो आहे प्रेसिपिटेट फॉर्म मधला आणि दुसरा ॲक्वियस, त्याऐवजी दुसरा कोणताही असू शकतो. राईट. तर तुम्हाला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन लक्षात आलं का. तर हे अजून एकदा तुम्हाला जर अजून एक्झाम्पल घेऊया आपण अजून एक, म्हणजे तुम्हाला अजून थोडं कन्फर्मली म्हणजे अजून छानपणे लक्षात येईल तुम्हाला. इथे एक्झाम्पल आहे K2CrO4 प्लस BaSO4 विच गिव्स अस BaCrO4 प्लस CuSO4 सॉरी K2SO4. तर ह्या रिॲक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता इथे K2 प्लस CrO4 मायनस आणि Ba प्लस SO4 मायनस. बरोबर आहे. तर ह्यामध्ये इथे सुद्धा K2 आणि Ba हे जे दोन्ही प्लसचे आहेत म्हणजे प्लस साइनचे जे एलिमेंट आहेत
पॉझिटिव्ह, ते एकमेकांसोबत आता आपली प्लेस एक्सचेंज करणार आहेत. त्यावेळेस तुम्ही अंदाजा लावू शकता की आता इथे प्रोडक्ट काय तयार होणार आहे, BaCrO4. बरोबर आहे. इथे बघा हा Ba आणि हा CrO4, BaCrO4 तयार झाला प्रोडक्टमध्ये. बरोबर आहे. आणि K2 ने जागा कोणासोबत घेतली, SO4 सोबत, त्यामुळे K2SO4 तयार झाला. बरोबर आहे. आणि इथे सुद्धा येलो प्रेसिपिटेट ऑफ बेरियम क्रोमेट BaCrO4 इज फॉर्म्ड. बरोबर आहे. इथे सुद्धा येलो प्रेसिपिटेट तयार झालेलं आहे. कशाचं, BaCrO4चं तयार झालेलं आहे. सो इथे आपण ना एलिमेंट्स जे आहेत ते नंबर ऑन LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि RHS ऑन राईट हँड साईड बॅलन्स करून बघूया की नक्की इक्वेशन बॅलन्स्ड आहे का. तर तुम्ही इथे बॅलन्सिंग त्याचं पाहू शकता. सगळे जे एलिमेंट्स आहेत त्यातले K, CrO, BaS हे सगळे लेफ्ट हँड साईडला त्यांचे जे नंबर्स आहेत सेम राईट हँड साईडला आहेत. म्हणजे काय, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये भलेही एकमेकांसोबत जागा जरी चेंज होत असली तरी त्याचा नंबर ऑफ ॲटम्सवर काहीही फरक पडत नाही. म्हणजे इक्वेशनच्या बॅलन्सिंगवर काही फरक पडत नाही. इक्वेशन जसं बॅलन्स होतं तसंच ते बॅलन्स फॉर्ममध्ये राहतं. त्यामुळे जरी आपण इथे जागा चेंज करत असलो, डिस्प्लेसमेंट जरी होत असली तरी याचा बॅलन्सिंगवर काहीही इफेक्ट पडत नाही. रिॲक्शन हे बॅलन्स फॉर्ममध्येच राहतं. आणि हे सुद्धा रिॲक्शन बॅलन्स फॉर्ममध्ये आहे आणि वरील सुद्धा रिॲक्शन हे बॅलन्स फॉर्ममध्ये आहे. बरोबर आहे. सो K2CrO4 in aqueous plus BaSO4 aqueous which gives us BaCrO4 in a precipitate form plus K2SO4 in aqueous form. राईट. हे जे रिॲक्शन आहे हे एक म्हणजे बॅलन्सिंग फॉर्ममध्ये लिहिलेलं रिॲक्शन आहे, नियमानुसार लिहिलेलं रिॲक्शन आहे, ज्याच्यात आपण प्रत्येक एलिमेंटचे त्याचे स्टेट सुद्धा मेन्शन केलेले आहेत आणि ते कोणत्या फॉर्ममध्ये आहेत हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. जसे इथे हे प्रेसिपिटेटच्या फॉर्ममध्ये आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हे रिॲक्शन पूर्ण बॅलन्स्ड आहे आणि एकदम परफेक्ट डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. सो इट इज अ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे नक्की काय आहे. आणि ह्यासाठी तुम्हाला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कारण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन हे एकमेकांसोबत जॉईन आहेत, एकमेकांसोबत कनेक्टेड आहेत. त्यामुळे दोन्ही समजून घ्या म्हणजे तुम्हाला नीट लक्षात येईल. आणि तुम्ही अजून याचे उदाहरण पाहू शकता आणि ह्या डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचे अजून उदाहरण पाहून प्रॅक्टिस करू शकता. सो थँक्यू स्टुडंट्स.